राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला। तिकडून मागणं गाडी येईल गावातून, त्यांना सांगा गाडी गावातून पाणी संपलंय, पाणी संपलंय काय। या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती DGCIने दिली आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते। बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगितलं जातंय। या बिघाडामुळे वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटून विमानाला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अपघातानंतर विमानातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठताना दिसत होते। या दुर्घटनेत विमानाचं मोठं नुकसान झालं आहे। माणूस बघा किंवा काही खाली कडे माणसाचं तिथं काय का DGCIच्या माहितीनुसार या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत असलेले काही कर्मचारी, सुरक्षा रक्षकांचा देखील या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन करण्यात येते। विमान अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणांमुळे याचा